मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलमध्ये. ITI ॲडमिशन 2025च्या पुढच्या राऊंडकडे आपण आलेलो आहे. तर तिसरा राऊंड आता येणारच आहे, याबद्दल डिटेल बघतोय. त्याबरोबर चौथ्या राऊंडला जाम लोचा होणार आहे. आता कारण याचं बघणार आहोत या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये. त्याचबरोबर तुम्हाला कुठेही जरी ॲडमिशन मिळालं नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर या ITIला मात्र तुम्हाला ॲडमिशन 100% मिळणार आहे. कारण जागांचा तपशील जर बघता तर या ठिकाणी भरपूर जागा अद्यापही रिक्त आहेत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो, दुसरा राऊंड संपला आणि तिसरी प्रवेश फेरी जवळ आलेली आहे. सगळ्यांची उत्सुकता आहे की तिसऱ्या राऊंडला तरी आपल्याला ॲडमिशन मिळेल का. तर तिसरी राऊंड आहे उद्या, म्हणजे 27 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला निवड यादी ही म्हणजे सिलेक्शन लिस्ट तुमच्या लॉग इनमध्ये दिसणार आहे. त्याच्याबद्दल बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. जर बघितले नसतील तर तुम्ही लॉग इन करून उद्या, तसे तुम्हाला SMS सुद्धा येतो, पण SMS बघायची वाट बघू नका. तिसऱ्या राऊंडसाठी उद्या संध्याकाळी 5 नंतर, त्याच्यापूर्वीसुद्धा तुम्हाला निवड यादीची डिटेल समजणार आहे. व्हिडिओ त्यावेळी अपडेट करेनच. आता या ठिकाणी यांचं ॲडमिशन होणार आहे ते 28 जुलै. आता यामध्ये बघाल तर 5 विकल्प जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की तुम्हाला नेमके 5 विकल्प द्यायचे, म्हणजे 5 ऑप्शन द्यायचे आहेत. त्याच्यापैकी एक जरी लागला तरी तुम्हाला ती जागा घ्यावीच लागणार आहे. अन्यथा पुढच्या राऊंडला तुम्ही उपस्थित राहू शकणार नाही, डायरेक्ट शेवटच्या राऊंडला जाणार. त्यामुळे इथे तुम्हाला 5 विकल्पाची एक अट सांगितली होती, मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं होतं. तर 28 ते 1 ऑगस्ट, साधारण 2 ऑगस्टपर्यंत पकडून चला, पण 28 ते 1 ऑगस्ट ही लास्ट डेट असणार आहे. तर उद्या निघणार संध्याकाळी 27 जुलैला तुम्हाला तुमची निवड यादीमध्ये नाव आले किंवा नाही हे समजणार आहे. मेरिट साधारण 5% खाली येईल याचा अंदाज, म्हणजे मागच्या नुसार जर तुमचा मेरिटचा जर आपण हे बलाबल बघितलं त्या ठिकाणी 5% पर्यंत मेरिट खाली येण्याची शक्यता आहे. नंतर चौथ्या राऊंडकडे आपण जाणार आहोत. तर चौथा राऊंड कधी असणार आहे, त्याचा लोचा काय असणार आहे, कारण चौथ्या राऊंडसाठी तुम्हाला ऑप्शन भरायला सुद्धा इथे ठेवलेला आहे 28 तारीख ते 1 तारीखपर्यंत, आणि यामध्ये 5 ऑगस्टला त्याची लिस्ट निघणार आहे. परंतु इथे चौथ्या राऊंडची जी काही अटी शर्ती आहेत, तर यामध्ये तुम्हाला अगोदर त्याच्या अटी शर्ती बघणं गरजेचं आहे. कारण चौथी फेरी म्हणजे ओपन फेरी. आता नियम काय सांगतो, तर केंद्रीय प्रवेश पद्धतीतील चौथ्या फेरीकरिता फक्त टप्पा 9 मधील नियम वापरले जातील. आता टप्पा 9 मधील नियम काय आहेत ते अगोदर बघू. म्हणजे याच्यापूर्वी म्हटले की मी टप्पा 9 म्हणजे जे स्टेप्स असतात ॲडमिशनचे, तर यामध्ये टप्पा 9 जर बघितला तर माहिती पत्रिकामध्ये 11.9ला दिलेला आहे बघा. टप्पा 9 म्हणजे स्टेप्स 9 आपण त्याला म्हणतो, ॲडमिशनची स्टेप्स 9. सर्व राज्यस्तरीय उमेदवारांकरिता फक्त गुणा क्रमांकानुसार. आता इथे जर बघितलं सर्व राज्यस्तरीय म्हणजे पूर्ण ओपन राऊंड याला आम्ही म्हणतो. तर फुल्ली ओपन म्हणजे कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी आरक्षण, कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळणार नाही. तर पूर्ण ओपन म्हणजे जनरल राऊंड असणार आहे. फक्त मेरिटनुसार तुम्हाला जे मार्क्स आहेत 10वीमध्ये किंवा या ठिकाणी जे गुणानुक्रम तुमचा आहे, मेरिट आहे, त्यानुसारच ॲडमिशन ऑनलाईन तुम्हाला पुढच्या राऊंडला मिळणार आहे. आता सर्व राज्यस्तरीय म्हणजे जिल्हाबंदी या ठिकाणी उठवली जाणार आहे. म्हणजे 90-10चा जो क्रायटेरिया आपण याच्यापूर्वी म्हटला होता, तर पूर्ण राज्यस्तरीय म्हणजे 100% ओपन मेरिट असतं, ओपन फेरी असते. कोणत्याही राज्यातील कोणताही उमेदवार त्या ठिकाणी कोणत्याही ITIला ॲडमिशनसाठी पात्र असतो. फक्त मेरिटनुसार ही फेरी असते. त्यामुळे मेरिट मात्र या ठिकाणी खूप वर हाय असणार आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत आलेलं 40%चं मेरिट या ठिकाणी 60 ते 70% जाते. त्यामुळे मी म्हटलं की लोचा या ठिकाणी आहे. पुढच्या राऊंड हे लोचाचे असतात, तर मेरिट खूप हाय जातं. म्हणजे पहिले 3 राऊंड जर आपण बघितले तर मेरिट 40% पर्यंत सुद्धा यावर्षी आलेलं दिसतंय. परंतु याच्यानंतरचं मेरिट खूप हाय जाणार आहे. पूर्ण जिल्हाबंदी उठवली जाते. पूर्ण ओपन महाराष्ट्र कास्टनुसार त्या ठिकाणी आरक्षणसुद्धा त्या ठिकाणी संपतं. त्यामुळे फक्त जनरल मेरिटनुसार
जागा वाटप केला जातात, त्यामुळे मेरिट खूप हाय जातं. 10 ते 20% मेरिट वर जातं. त्यामुळे इथे मात्र तुम्हाला महत्त्वाची जी गोष्ट आहे ती चौथ्या राऊंडला तुम्हाला ऑप्शन टाकताना जो तुम्ही घेणारच आहात तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. म्हणजे आता चौथ्या राऊंडसाठी विकल्प सादर करताना तुम्ही जे ऑप्शन घेणार आहात, कोणताही ऑप्शन देणार आहात, तो तुम्हाला घ्यावा लागणार आहे. उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार, म्हणजे चौथा तुम्हाला तो घ्यावाच लागणार आहे. त्याला पुढच्या राऊंडमध्ये स्पॉट ॲडमिशनला प्रवेश निश्चित करावा लागेल असं म्हटलेलं आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही घेणार असाल तेच त्या ठिकाणी ऑप्शन अपडेट करणं गरजेचं आहे. त्यामुळे चौथा राऊंड हा ओपन राऊंड आहे. याचा म्हणजे हाच एक प्रकारचा लोचा आहे. मेरिट खूप हाय होणार आहे. आता आपण वेकंट सीट बघितल्याशिवाय कोणत्याही प्रकारे ऑप्शन फॉर्म भरायचे नाही आहेत. तर वेकंट सीटची जागा जे रिक्त असतात त्या बघा. त्याच्यासाठी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. वेकंट सीट बघायचं आहे, रिपोर्ट कोणत्या ठिकाणी जागा जास्त आहेत. तर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो आहे. आता वेकंट सीट बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन बघावं लागतं. तर इथे 3 लाईन दिसतात, अशा प्रकारचा इंटरफेस असतो. मोबाईलमध्ये सुद्धा बघू शकता. इथे 3 लाईनवर क्लिक करा. इथे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जावा आणि शेवटी बघा वेकंट सीट रिपोर्ट आहे. आता शेवटी वेकंट सीटमध्ये तुम्हाला वेकंट सीट रिपोर्ट दिसतो बघा. मी म्हटलं होतं की या ठिकाणी तुम्हाला 100% जागा मिळणार आहेत. तर शोधू शकता. तर इन्स्टिट्यूट टाईपमध्ये जायचं, जिल्हा तुमचा निवडायचा आहे कोणता आहे तो. समजा आता जागा मी जास्तीत जास्त दाखवतोय मुंबई सिटी, मुंबई शहरमध्ये. मुंबई जिल्हा घेतला. मी काय केलं, इन्स्टिट्यूट टाईप घेतला. गव्हर्नमेंट प्रायव्हेट असतो तो घेतला. या ठिकाणी गव्हर्नमेंट जिल्हा निवडलेला आहे. त्यानंतर तालुका निवडलेला आहे. संस्था निवडा जी तुमच्या पसंतीची असते, किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जाऊन ITI पूर्ण करू शकता अशी संस्था त्या ठिकाणी कोणतीही निवडा. त्या ठिकाणी जागा. आता या मुंबई 11 या प्रशिक्षण संस्थेमध्ये सध्या जागा खूप रिक्त आहेत, कारण मोठी संस्था आहे. इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी जास्त युनिट्स असल्यामुळे जागांची संख्यासुद्धा जास्त आहे. तर इथे बघाल शेवटी PDF जनरेट करायची. इथे प्रिंट PDF करायचं आणि तुम्ही जागा वेकंट सीट बघू शकता. तर इथे ट्रेड दिलेला असतो आणि शेवटी वेकंट सीट. इथे वेकंट सीट रिपोर्ट म्हणतो. तर इथे 16 आहेत. या ठिकाणी आर्किटेक्चर ड्राफ्ट्समनला 16 आहेत. असे 16, 16, 93, 43. इथे ड्राफ्ट्समन सिव्हिलला 11. त्यानंतर ड्राफ्ट्समन मेकॅनिकलला 26 आहेत. इलेक्ट्रिशियनला अजून 54 जागा आहेत. त्यानंतर हे सगळे आता पुढच्या राऊंडमध्ये काही टक्केवारी भरली जाईल आणि तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये सुद्धा जागा रिक्त दिसणार आहेत. म्हणजेच शेवटी जर बघितलं तर 1097 अजून जागा रिक्त आहेत. याच्यातल्या साधारण 300 ॲडमिशन पुढच्या राऊंडमध्ये होतील. तर 600 ते 700 ॲडमिशन तुम्हाला चौथ्या राऊंडसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडचं या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. असंच या ठिकाणी मुलुंड संस्था आहे, ती सुद्धा मोठी संस्था आहे. त्यामुळे मुंबईमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन असणार आहे. इथे त्या ठिकाणी मुंबईमध्ये बरेच ITI आहेत. मुलुंड सबअर्बन. फक्त तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी तालुका जिल्हा बदलून आता इथे मुंबई सबअर्बन या ठिकाणी सुद्धा जागा भरपूर असतात. तर कुर्ला घेतला समजा तालुका, इथे मुलुंड ही संस्था आहे. यामध्ये तुम्हाला रिक्त जागांचा तपशील शेवटी दिसतो आहे. प्रिंट PDF करायचं, ओपन करायची PDF, वेकंट सीट बघायचा. ह्या आताच्या राऊंडच्या दिसत आहेत, परंतु तुम्हाला इथे शेवटच्या राऊंडला म्हणजे चौथ्या राऊंडला सुद्धा बरेच टक्केवारी इथे दिसणार आहे. आता ही 644 जागा अद्याप रिक्त आहेत. म्हणजेच ह्या साधारण 200 ते 300 पुढच्या ॲडमिशन होईल आणि 400 ते साधारण 300 जागा शेवटच्या राऊंडला शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे प्रत्येक ट्रेडला, प्रत्येक या ठिकाणी इलेक्ट्रिशियनला सुद्धा 100 पैकी 35 ॲडमिशन अद्याप आले. म्हणजे जो बरेच जण पॉप्युलर ट्रेड म्हणतो फिटरसारख्या 51 जागा शिल्लक आहेत. कारण जागा अद्याप भरपूर रिक्त आहेत. त्यामुळे मिळालेला ट्रेड घ्या किंवा त्या ठिकाणी पुढच्या शेवटच्या स्पॉट ॲडमिशनला तुम्ही थांबू शकता. परंतु मेरिट खूप हाय जाणार आहे. पुन्हा एकदा सांगतोय की लोचाच म्हणजे काय, तर मेरिट हाय जाणार आहे. पूर्ण महाराष्ट्र ओपन होतो. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील जी टक्केवारी आहे ती खूप वरती जाते. तर या ठिकाणी पुढचे राऊंडसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. रोजच्या अपडेटसाठी जर अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपडेट देत असतो. त्याचबरोबर इतर माहितीसाठी जॉब अप्रेंटिससाठी सुद्धा
माहिती या ठिकाणी अपडेट करत होतो. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.